भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगली दौऱ्याच्या वेळी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी आज दलित महासंघाकडून सांगलीत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। यामध्ये दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्यासह कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्या घेत नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला। तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी केली। भाजप आमदार नितेश राणे यांनी इस्लामपूर येथील दौऱ्यामध्ये तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या दौऱ्यांमध्ये जातीय तेढ निर्माण होईल आणि तणाव निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्य केली होती। याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाने आज कोंबड्या आंदोलन हाती घेतलं होतं। सांगलीच्या राजवाडा चौकामध्ये हातामध्ये कोंबड्या घेत नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला। तसंच वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या नितेश राणेंवर गृह खात्याने कारवाई करावी अशी मागणी उत्तम मोहिते यांनी केली। तसेच अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंनी आपली वादग्रस्त वक्तव्य थांबवली नाही तर महाराष्ट्रात फिरवून देणार नाही याचा इशाराही मोहिते यांनी दिला। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण म्हणावं तसं स्वातंत्र्य अजूनसुद्धा बहुजन समाजाला मिळत नाही। राजकीय लोक जातीय तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचं काम या ठिकाणाला करत आहेत। या ठिकाणाला आज ह्या भारतात सर्वधर्मीय संविधानाप्रमाणे गुण्यागोविंदाने या ठिकाणाला राहत आहेत, पण या ठिकाणाला हिंदू मुस्लिम दंगल घडावी या पद्धतीनं हे जे जातीय सुपारीमॅन आहेत नितेश राणे हे विनाकारण गेल्या काळातल्या काही गोष्टी काढून किंवा मुस्लिम धर्मावर नको ते बोलणं त्यांचं चालू आहे। आणि त्यांना मला सांगायचं आहे की साहेब, तुम्ही परवा असं बोलला होता की जिथं मशिदी आहेत तिथं मशिदीत मुस्लिम समाजाला घुसून मारीन, पण साहेब माझं एवढंच सांगणं आहे की दलित महासंघाचे कार्यकर्ते प्रत्येक महाराष्ट्रातील मशिदीजवळ असणार आहेत आणि दलितांचा इतिहास तर तुम्हाला या अगोदर माहिती आहे, पण तुम्ही असा प्रकार करायचा असेल तर पहिला दलित महासंघाची भिडावं लागेल तुम्हाला। आणि मी एवढंच सांगेन की राणे साहेब, तुम्ही ज्या गावात आहे तिथं सुरक्षित आहे, तिथं चांगलं राहा। तुम्हाला महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रातून कुठल्या गावात जायचं ही सुद्धा बंद करेन असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो। तसेच राणे साहेबांना मला सांगा